सर्वांना नमस्कार. आज आपण एक छोटीशी बोधकथा पाहणार आहोत. या बोधकथेचे नाव आहे पाण्याचा पैसा पाण्यात. एका खेडेगावात एक दूधवाला राहत असे. त्याने आयुष्यभर लबाडीने वागून बराच पैसा मिळवला होता. त्याच्याजवळ बऱ्याच म्हशी होत्या. त्या म्हशीचे दूध काढून तो शहरात जाऊन विकत असे. शहरात त्याच्या दुधाला चांगला भाव मिळत असे. परंतु शहरातील गिरायकांपर्यंत पोचण्यासाठी त्याला रोज नदी पार करून जावे लागे. नदी पार करण्यासाठी तो बोटीचा उपयोग करत असे. बोटीतून नदी पार करताना तो बरोबर असलेल्या दुधात सहजपणे नदीचे पाणी मिसळत असे आणि ते दूध तो चांगला नफा मिळवून विकत असे. एक दिवस त्याच्या मुलाचे लग्न ठरले. मुलाचे लग्न थाटामाटात करण्यासाठी शहरात जाऊन त्याने आपल्या गिरायकाकडून पैशाची वसुली केली. बरेच पैसे गोळा झाल्यावर त्या पैशातून त्याने भरजरी कपडे खरेदी केले. तसेच सोन्याचे दागिने सुद्धा विकत घेतले. हे सर्व बरोबर घेऊन तो बोटीने घराकडे निघाला. नदी पार करताना मात्र बोट पाण्यात उलटली. सर्व किमती वस्तू पाण्यात पडून वाहून गेल्या. दूधवाला मूकपणे शोक करू लागला. तेवढ्यात नदीतून आवाज आला, रडू नकोस. गिरायकांना फसवून तू जी बेकायदेशीर संपत्ती गोळा केली आहेस ती वाहून गेली आहे. या छोट्याशा बोधकथेचे तात्पर्य आहे, चांगल्या मार्गाने मिळवलेली संपत्ती टिकते, तर वाईट मार्गाने आलेली कधीही टिकत नाही. तुम्हाला जर माझी ही बोधकथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.